मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांची अचानक तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे. कारण तुम्ही बघितलं, आज महाराष्ट्राच्या पंचायत समितीचे झेडपीचे जे निकाल आहेत ते आज चालू आहेत. आत्ता न्यूजला बघितलं की शरद पवार यांची तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे. त्यांच्या निवासस्थानी ज्यावेळेस ते सकाळी होते, त्यांच्या मिटिंगा वगैरे असतात, त्या मिटिंगला ते अवेलेबल नव्हते. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होतो आहे असं सांगण्यात येतं आहे सूत्रांच्या माहितीनुसार. तुम्ही बघितलं, शरद पवार हे महाराष्ट्राचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती व्यवस्थित नाही आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो आहे. त्यांना पुण्यातील रुबी या ठिकाणी, रुबी क्लिनिक या ठिकाणी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघितलं, सकाळी ज्यावेळेस त्यांच्या मीटिंग असतात त्या मीटिंगला ते हजर नव्हते. सगळ्यांना एकच प्रश्न पडला असेल की नक्की काय झालं, की अशी अपडेट्स मिळते की त्यांना जे श्वास घेण्यासाठी थोडासा त्रास होतो आहे, त्याच्यामुळं त्यांना त्यांचं जे निवासस्थान आहे बारामतीमधील, त्या निवासस्थानावरून पुण्याकडे रुबी या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पुण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल अपडेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपण. परंतु बघितलं, आज खूप असं सगळ्यांची मनं जी आहेत ती नाराज झालेली आहेत. कारण की शरद पवार साहेबांची तब्येत अचानक कशी काय बिघडली, याच्याबद्दल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवूच. व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.